वेलकम फ्रॉम वनसिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा नेमकी कोणामध्ये असणार आहे या वर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये त्या संदर्भात माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती सुद्धा तुमच्याकडून मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर बघा, हा व्हिडिओ कोणासाठी महत्त्वाचा आहे? सगळ्यात अगोदर म्हणजे सगळ्या मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, नंतर वर्ग 1 पासून तर वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जे अप्लाय करायला त्यांच्यासाठी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी, उर्दू आणि इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं सब्जेक्टनुसार जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचं TET पास आहे किंवा TET पास नाही त्यांच्यासाठी सुद्धा, आणि जे विद्यार्थी DED किंवा BED झालेले त्यांच्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट किंवा ज्या विद्यार्थ्यांची स्ट्रीम वेगळी आहे, आर्ट, सायन्स किंवा कॉमर्स, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिला महत्त्वाचा पॉईंट डिस्कस करणार आहोत आपण, तो आहे सगळ्यात पहिली महत्त्वाची जी स्पर्धा आहे ती DED किंवा BED या दोघांपैकी कोणामध्ये जास्त आहे त्या संदर्भात जाणून घेऊया। ठीक आहे, आता जो डाटा अवेलेबल आहे त्या डाटानुसार असा आहे, सद्यस्थितीमध्ये DED धारकांची जी संख्या आहे ती खूप कमी आहे। ॲक्च्युअलमध्ये DED धारक उमेदवार जे आहेत ते एवढे नाही आहेत जेवढे ॲक्च्युली मागच्या भरतीमध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या भरतीमध्ये होते। म्हणजे 2017-2022च्या भरतीमध्ये DED धारक उमेदवार जवळपास खूप जास्त प्रमाणात होते, आणि आता यावर्षी कंपॅरिझन जर बघितलं आपण तर DED धारक तुलनेने कमी आहे ॲज कम्पेअर टू BED धारक। BED धारक म्हणजे उदाहरणार्थ जास्तीत जास्त उमेदवार असे आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, किंवा ग्रॅज्युएशन तरी आहे, मिनिमम ग्रॅज्युएशन आहे, आणि नंतर त्यांनी BED केलेलं आहे। ठीक आहे, तर अशा उमेदवारांची संख्या जास्त आहे। म्हणजे या दोघांमध्ये जर स्पर्धा बघितली आपण तर BED धारकांमध्ये थोडी स्पर्धा आहे, पण DED धारकांमध्ये एवढी स्पर्धा नाही आहे। DED धारकांना स्कोप आहे। आता DED धारक शक्यतो कोणत्या वर्गासाठी चालतात तर DED धारक चालतात वर्ग 1 ते 5 साठी आणि वर्ग 6 ते 8 साठी। ठीक आहे, पण त्याच्यासाठी काही दुसऱ्या सुद्धा गोष्टी लागतात, त्या मी पुढे डिस्कस करणार आहे। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो आहे TET आणि CET धारक। आता याच्यामध्ये कोणामध्ये स्पर्धा आहे तर बघा, एक नियम आहे महाराष्ट्र शासनाचा, ज्याच्यानुसार तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना माहीत नसेल कदाचित, आणि जवळपास काही विद्यार्थ्यांना माहीत असेल, पण एक नियम असा आहे की TET महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET या दोन एक्झामपैकी दोन्ही एक्झाम जे आहेत ते इक्विव्हॅलंट आहे। म्हणजे काही उमेदवारांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET पास आहे तर आपल्याला संधी असणार आहे, आणि काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET पास आहे मग आपल्याला संधी नाही आहे। तसं अजिबात नाही आहे, तुम्ही कोणती तरी एक TET परीक्षा पास व्हायची, एक तर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET पेपर 1 पेपर 2 पास करा, किंवा मग तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पेपर 1 पेपर 2 पास करा, CTETचा पेपर 1 पेपर 2 पास करा। तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक्झाम पास केली तरी सुद्धा त्या संदर्भात जो आहे शासनानं सांगितलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची जी CTET आहे ती इक्विव्हॅलंट आहे TET सोबत किंवा TET एक्झाम सोबत। त्याच्यामुळे दोन्ही एक्झामपैकी कोणतीही एक एक्झाम तुम्ही फक्त पास असले तरी सुद्धा चालतं। ठीक आहे, इथे इक्विव्हॅलंट आहे दोघं जण। तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे आता ती खूप इंटरेस्टिंग आहे, ती आहे TET धारक आणि जे TET पास आहे किंवा जे TET फेल आहेत अशा विद्यार्थ्यांमध्ये। तर इथं कॉम्पिटिशन सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे कोणामध्ये? जे TET पास नाही अशा विद्यार्थ्यांमध्ये। आता तुम्ही म्हणाल की TET पास उमेदवार किती आहे, तर TET पास उमेदवारांची संख्या जी आहे पदभरतीनुसार दरवर्षी बदलत जाते, आणि जशा जशा एक्झाम होत जातात, आत्ता रिसेंटमध्ये एक एक्झाम झाली TET एक्झाम, आणि CTET सुद्धा झाली। तर CTET आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET जी झाली होती त्यानुसार जर नवीन आकडेवारी जर बघितली तर TET धारक जे आहेत अजूनही TET पास उमेदवारांची संख्या मर्यादित आहे, एवढी काही जास्त नाही आहे। आणि जेवढी संख्या आहे त्यामध्ये सुद्धा काहींचा पेपर 1 पास आहे, काहींचा पेपर 2 पास आहे, आणि खूप कमी असे विद्यार्थी आहेत ज्यांचे दोन्ही पेपर पास आहेत। ठीक आहे, आणि काही असे विद्यार्थी आहेत ज्यांचे दोन्ही पेपर पास आहे पण त्यांचं BED आहे, त्याच्यामुळे त्यांना TET 1चा फायदा उचलता येत नाही, आणि काही असे विद्यार्थी आहेत त्यांचे दोन्ही पेपर पास आहेत। ठीक आहे, आता बोलणार आहोत मी की ज्या विद्यार्थ्यांनी TET पास केलेली नाही अशा विद्यार्थ्यांची किती संख्या आहे। तो विद्यार्थ्यांचा मागच्या एका व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ बनवला होता आपण खूप दिवस अगोदर, की त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं TET पास नसणाऱ्यांची संख्या किती आहे। तर अजूनही महाराष्ट्रामध्ये जेवढे काही उमेदवार आहे अभियोगधारक, 2 लाखाच्या आसपास जे अभियोगधारक होते, तर त्यापैकी जवळपास अजूनही 50-60 हजार उमेदवार किंवा जे 60-70 हजार उमेदवार जे आहेत ते अजूनही TET परीक्षा पास नाही। म्हणजे TET परीक्षा पास नसणाऱ्यांची संख्या जास्त आहे, आणि TET परीक्षा पास असणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगली आहे, पण तरी सुद्धा TET पास असणाऱ्यांमध्ये स्पर्धा खूप कमी असणार आहे। TET जर तुम्ही पास नसाल तर त्यावेळेस मात्र तुमच्यामध्ये स्पर्धा जास्त आहे। आता स्पर्धा कशी जास्त आहे? TET पास असाल तर वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत तुम्हाला एलिजिबल कन्सिडर केलं जातं, फक्त तुमचं क्वालिफिकेशन चांगलं पाहिजे, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि DED BED पाहिजे।
म्हणजे जर तुम्ही टी पास असाल तर वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी सुद्धा तुमचा विचार होतो. पण जर तुम्ही टी परीक्षा पास नसाल तर मात्र फक्त तुमचा विचार वर्ग 9वी ते 10वी किंवा 11वी-12वीसाठी होतो. खालच्या वर्गांसाठी तुमचा विचार होणार नाही. म्हणजे इथं सरळ सरळ स्पर्धा आहे की जे टी परीक्षा पास नाही त्यांना फक्त वरच्या वर्गासाठीच अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे, वर्ग 1 ते 8 साठी त्यांना अप्लाय करता येणार नाही. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे मीडियमनुसार. आता मीडियमनुसार जर बघितलं आपण तर जे जास्तीत जास्त मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. आता हे थोडं खरं आहे पण याच्यामध्ये स्पर्धा आहे आणि हे सगळ्यांनाच माहीत आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला माहीत आहे कोणत्या मीडियमचे विद्यार्थी सगळ्यात जास्त आहे आणि कोणत्या मीडियमचे विद्यार्थी सर्वात कमी आहे. आता आपण एक्झाम्पल पाहूया. मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत, मराठी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त आहे आणि त्यांच्यासाठी बेनिफिट असा आहे किंवा चांगली गोष्ट ही सांगून देतो अगोदर की त्यांच्यासाठी शाळा किंवा आस्थापना ज्या आहेत झडपी, मनपा, नपा त्यांच्या ज्या शाळा आहेत त्या सुद्धा जास्तच आहेत. म्हणजे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा जरी असली तरी सुद्धा शाळा किंवा जागा सुद्धा त्यांच्या जास्त येतात. त्याच्यामुळे हा प्लस पॉईंट आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. पण मात्र स्पर्धा कोणत्या मीडियममध्ये आहे तर मराठी मीडियममध्ये जास्तीत जास्त स्पर्धा असणार आहे. जर तुमचं मराठी मीडियम आहे तर त्याच्यामध्ये स्पर्धा आहे, उमेदवार खूप आहेत आणि जागा सुद्धा खूप येणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे उर्दू मीडियममध्ये स्पर्धा थोडी कमी आहे. इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा स्पर्धा कमी आहे आणि त्याच्यापेक्षा कमी स्पर्धा जी आहे हिंदी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि अजून बाकीचे इतर मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पर्धा कमी आहे पण मात्र जागा सुद्धा त्यांच्यासाठी कमीच येणार आहे. एवढा काही जागा येत नाही. ठीक आहे, जागा जास्तीत जास्त 3 मीडियमसाठी येतात, मराठी, उर्दू आणि इंग्लिश. आणि राहिलं कंपल्सरी चौथी जी मीडियम आहे त्याच्यासाठी हिंदी मीडियमसाठी. ठीक आहे, आता बोलूया पुढची जी गोष्ट आहे त्या संदर्भात. पुढची गोष्ट आहे क्लासनुसार जे आहे कोणामध्ये स्पर्धा जास्त असणार आहे. तर क्लासनुसार स्पर्धा असणारे जास्तीत जास्त स्पर्धा असणारे वर्ग 9वी ते 10वी आणि 11वी-12वी वर्गासाठी. वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी स्पर्धा थोडी कमी असणार आहे. याच्या मागचं कारण म्हणजे टी परीक्षा पास नसणे. जर तुम्ही टी परीक्षा पास असते तर त्यावेळेस तुम्हाला खालच्या वर्गासाठी सुद्धा संधी मिळाली असती. आणि हे पण तुम्हाला माहिती आहे की वर्ग 1 ते 5च्या जागा झडपीच्या, मनपाच्या, नपाच्या जास्त असतात, खाजगीच्या सुद्धा असतात. पण वरच्या वर्गासाठी फक्त खाजगीच्याच जास्त जागा येतात. मनपा, नपा किंवा झडपी यांच्या जागा खूप कमी प्रमाणामध्ये असतात आल्या तर वर्ग 9वी ते 12वीसाठी. आणि वर्ग 6 ते 8 साठी जेमतेम रेंज असते. फक्त त्याच्यामध्ये सब्जेक्ट मॅटर करतात की तुम्ही कोणत्या सब्जेक्टच्या आहात, मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्समध्ये आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा असते. ठीक आहे, आता गोष्ट करूया कास्टनुसार. आता तुमची कास्ट कोणती आहे किंवा तुम्ही कशामध्ये येता, खुल्या प्रवर्गामध्ये येता किंवा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये किंवा कास्टमध्ये येता त्यानुसार स्पर्धा आहे. आता तुम्हाला काय वाटते कॉम्पिटिशन जास्तीत जास्त कोणामध्ये आहे तर कॉम्पिटिशन असणार आहे जास्तीत जास्त जे उमेदवार खुल्या प्रवर्गामध्ये येतात किंवा जे उमेदवार ओपनमध्ये येतात त्या उमेदवारांमध्ये स्पर्धा जास्त असणार आहे. आता याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे बघा ओपनवाल्यांसाठी जागा सुद्धा जास्त येतात. हा प्लस पॉईंट आहे ओपनवाल्यांसाठी की जागा त्यांच्यासाठी जास्त येतात. पण दुसरा पॉईंट असा आहे की ओपनमध्ये उमेदवारांची संख्या सुद्धा जास्त आहे आणि ओपनचाच मेरिट जास्त लागतो बाकीच्या कास्टपेक्षा. म्हणजे जर शिक्षक भरतीमध्ये आतापर्यंत जर आपण पूर्ण इतिहास बघितला मागचा तर सगळ्या कास्टचा मेरिट जो आहे त्याच्यापेक्षा 2-4 मार्क्सनं मेरिट जो आहे किंवा काही मार्क्सनं मेरिट जो आहे ओपनवाल्यांचा हायेस्ट लागतो. म्हणजे सगळ्यात हायेस्ट मेरिट लागतो ओपनचा, नंतर लागेल ओबीसीचा, नंतर लागेल SC STचा आणि नंतर बाकीच्या इतर जे कास्ट आहेत त्यांचा मेरिट लागेल. यानुसार मेरिट जो आहे शिक्षक भरतीमध्ये लागत असतो. तो ओपनचा मेरिट थोडा हाय लागतो, बाकीच्या कास्टचा मेरिट थोडं कमी लागतो. म्हणजे ओपनमध्ये स्पर्धा आहे पण बाकीच्या कास्टमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्याचा फायदा आहे की तुमच्या कास्टमधल्या जागेसाठी सुद्धा तुमचा विचार होतो आणि ओपनच्या जागेसाठी तुमचा विचार होणार आहे. त्याच्यामुळे ओपनमध्ये स्पर्धा आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जो तुम्हाला माहीत नाही आहे पण तो हायलाईट करणं खूप आवश्यक आहे आणि कदाचित या मुद्द्याबद्दल तुम्हाला माहीत नसेल पण तुमचं लक्ष सुद्धा गेलं नसेल या मुद्द्याकडे, तो आहे स्ट्रीमनुसार किंवा तो आहे फॅकल्टीनुसार. आता फॅकल्टीनुसार म्हणजे उदाहरणार्थ काही विद्यार्थी आर्ट फॅकल्टीचे आहेत, काही विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे आहेत आणि काही विद्यार्थी कॉमर्स फॅकल्टीचे आहेत. ठीक आहे, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे आर्टवाले उमेदवार आहेत तर काही उमेदवारांचं ज्यांचं 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत शिक्षण आर्ट मीडियममधून ग्रॅज्युएशन आर्टमध्ये झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आर्टमध्ये झालं आहे. काही विद्यार्थी त्यांचं 10वीचं मीडियम मराठी होतं पण 11वी-12वी सायन्समध्ये झालं आहे, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा सायन्समध्ये झालं आहे. काही उमेदवार ज्यांचं 10वी मराठी मीडियममध्ये, 11वी-12वी कॉमर्स, नंतर समोरचं शिक्षणसुद्धा कॉमर्समध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये स्पर्धा जास्त कुणामध्ये तर स्पर्धा जास्त असणार आहे आर्ट्सचे जे उमेदवार आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे ॲज कम्पेअर टू सायन्स. म्हणजे सायन्सचे विद्यार्थी जे आहेत तर सायन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये संख्या आहे की असं नाही की संख्या नाही आहे पण त्याच्यामध्ये स्पर्धा कशी कमी आहे. जर तुम्ही सायन्स स्ट्रीमचे असाल ठीक आहे आणि जर तुमचं मॅथ आणि सायन्स आणि पेपर 2 पास आहे तर त्यावेळेस तुम्हाला 6 ते 8ला स्कोप आहे. वर्ग 1 ते असलं जर D.Ed तुमचं झालेलं आहे, इंग्लिश मिडियम आहे तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 1 कशाला वर्ग 1 ते 5ला स्कोप आहे. आणि जर तुमचं टी परीक्षा पास नसेल पण तुमचा स्कोर छान आहे तर त्यावेळेस वर्ग 9वी आणि 10वी आणि 11वी-12वीसाठी तुम्हाला स्कोप आहे जर तुमचं सायन्स असेल तर. तर या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची कंडिशन आहे. आणि कॉमर्सवाले जे विद्यार्थी आहेत
त्यांचं मात्र बघा कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी जर तुमचं कॉमर्समध्ये शिक्षण आहे किंवा तुम्ही कॉमर्स फॅकल्टीला बिलॉंग करता तर त्यावेळेस मात्र तुम्हाला जे आहे तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागतील आणि त्यानुसार तुम्हाला किती पदं येतात किती जागा येतात त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागतील. आता जर तुम्ही 6 ते 8चा विचार करत असाल तर तुम्हाला एक तर मॅथ आणि सायन्समधून जर तुम्ही पास असाल तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहे, सोशल सायन्स किंवा मॅथ आणि सायन्स. जर तुम्ही मॅथ आणि सायन्समधून पास असाल तर त्यावेळेस तुम्हाला संधी आहे वर्ग 9वी 10वीसाठी किंवा 11वी 12वीसाठी तुम्हाला 11वी 12वी कॉमर्स वर्गासाठी जे आहे तुम्हाला संधी असणार आहे. तर अशा प्रकारे आर्टमध्ये स्पर्धा आहे, सायन्समध्ये स्पर्धा थोडी कमी आहे, विद्यार्थी आहे पण तरीसुद्धा जागा आहे त्याच्यामुळे स्पर्धा कमी आहे आणि कॉमर्समध्ये सुद्धा जे आहे थोडीफार तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही गोष्ट होती. तर आय होप या सर्व गोष्टी ज्या आहेत सातीच्या साती मुद्दे मी आहे सर्व डिटेलमध्ये सांगितलेले आहे व्हिडिओमध्ये. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा किंवा या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा काही अभिप्राय असेल तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये किंवा हा व्हिडिओ जो आहे झाल्यानंतर कदाचित 1-2 दिवसामध्ये किंवा 2-4 दिवसामध्ये जे आहे माझा विचार सुरू आहे की लाईव्ह घ्यायचा, तर लाईव्ह घ्यायचं किंवा नाही घ्यायचं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की तुमचे जे काही प्रश्न असेल, शिक्षक भरतीचा रोडमॅप असेल, शिक्षक भरती प्रक्रिया असेल, जाहिराती कधी येणार, पसंतीक्रम कधी येणार किंवा पुढची प्रक्रिया कधी होणार, भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये प्रतिपादन देण्याची सुविधा आपल्याला कधीपर्यंत उपलब्ध होणार, या सगळ्या गोष्टींची उत्तरं किंवा बाकीचे डॉक्युमेंट्स कोणते लागतात, काय काय अडचणी येतात समोर, या सगळ्यांबद्दल लाईव्ह जे आहे आपण घ्यायचा विचार करतोय. घ्यायचं किंवा नाही घ्यायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर थोडं लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.